साहेब, बेटिंग या प्रकारानंतर नारायणगावमध्ये भाडेकराचा जो काही मुद्दा आहे तो चर्चेत आहे, तर या संदर्भात आपल्याकडनं काय आव्हान असणार किंवा आणि असं जर केलं नाही तर काय कारवाई आपल्याकडनं केली जाणार आहे? आपण नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जे काही उद्योजक आहेत, जे काही बँका असतील, जे काही खाजगी व्यावसायिक आहेत, तसेच मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, तर आपण पूर्ण 19 गावांमध्ये या ठिकाणी सर्वांना नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आपण नोटीस अदा केलेली आहे की त्यांनी भाडेकरू आहेत त्यांच्याबाबत योग्य ती कागदपत्र घेऊन नारायणगाव पोलीस स्टेशनला त्यांनी या ठिकाणी आपल्याला ती कागदपत्र जमा करायचे आहे। तसेच त्यांच्यावरती त्यांनी त्यांचा जो करारनामा आहे त्याची एक प्रत आपण नारायणगाव पोलीस स्टेशनला कंपल्सरी जमा करण्याबाबत या ठिकाणी आपण त्यांना नोटीस दिलेली आहे। जर त्यांनी वेळीच भाडेकरूंबाबत आपल्याला नारायणगाव पोलीस स्टेशनला जर माहिती दिली नाही तर आपण या ठिकाणी त्यांच्यावरती 188 प्रमाणे कडक कारवाई करणार आहोत आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध आपण या ठिकाणी योग्य ती कारवाई करण्याची या ठिकाणी तजवीज ठेवलेली आहे। सर, आपण आल्यापासून वेळोवेळी असं आवाहन केलेलं आहे, परंतु बिल्डिंग मालक असेल, ते भाडेकरूंची माहिती किंवा फ्लॅटधारक असेल ही माहिती आपल्यापर्यंत कळवत नाही, टाळाटाळ केली जाते। या ठिकाणी मी जवळजवळ 10 महिने झाले चार्ज घेऊन मी आल्याच्या ठिकाणी गावामध्ये लोकांना समक्ष भेटून तसेच जे घंटा गाड्या आहेत त्याच्यावरती या ठिकाणी आपण ऑडिओ क्लिपद्वारे लोकांना या संदर्भात माहिती दिली होती आणि तसं आव्हान देखील केलं होतं की तुम्ही भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला द्या। तर काही लोकांनी आपल्याला तशी माहिती दिली होती, परंतु ज्या प्रमाणात आपल्याला माहिती मिळाली त्याप्रमाणे आपल्याला माहिती मिळालेली नाही। परंतु आताचा एकंदरीत मध्यंतरीच्या काळामध्ये बांगलादेशांची कारवाई झाली असेल किंवा आता ह्या बेटिंग ॲप संदर्भातली कारवाई झाली असेल तर त्यामध्ये असं येतं की बरेच लोक याबाबत त्यांच्यामध्ये जागरूकता नाहीये किंवा दुर्लक्ष करतायत, परंतु ही बाब खूप गांभीर्याने घेण्यासारखी आहे। तर मी गावकऱ्यांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी आव्हान करतो की सर्वांनी कंपल्सरी भाडेकरूंची माहिती या ठिकाणी नारायणगाव पोलीस स्टेशनला द्यावी, जेणेकरून बाहेरून आलेल्या लोकांकडून काही अशा प्रकारच्या चुकीच्या घटना घडणार नाहीत आणि त्यांचे जर चुकून काय कोणाच्या हातून काय घटना घडली तर त्यांची कागदपत्र आपल्याकडे असल्यामुळे त्यांची आपल्याला तात्काळ माहिती मिळू शकते की ते प्रॉपर कुठले आहेत किंवा इथून गेल्यानंतर कुठं पळून जाऊ शकतात, ते मूळचे कुठले आहेत। तर याबाबत आपल्याला माहिती मिळून आपल्याला भविष्यात कारवाई करायला सोपं जाईल। भाडे करार करताना काही किचकट बाबी असतात की उदाहरणार्थ स्टॅम्प पेपर घ्यायला लागतो किंवा त्याची भाषा कशी असावी, एका तुम्ही असा एक मुद्दा किंवा जो फॉर्मॅट तयार करून जर दिला त्यानुसार जर दिलं किंवा स्टॅम्पवर चालेल का विदाउट स्टॅम्पवर चालेल तेवढं सांगा। या ठिकाणी कंपल्सरी आपल्याला स्टॅम्प पेपरवरती त्यांच्याकडून लिहून घ्यावं लागतं, त्याबरोबर त्यांचे सगळे आधार कार्ड असतील, त्यानंतर किती दिवसांकरता ते इथं राहणार आहेत, भाडं देण्याची पद्धत कशी असणार, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण तुम्हाला एक फॉर्मॅट तयार करून या ठिकाणी सगळ्या ग्रुपवर आपण प्रोव्हाइड करू। त्या पद्धतीने सर्वांनी तो भाडे करार आणून आमच्यापर्यंत पोच करावा एवढं आमचं एक विनंती राहील सर्वांना। सर, सांगत आहे किती कालावधीमध्ये हा भाडेकर आपल्याकडे जमा करायचा आहे आणि त्यानंतर कधी आपण कारवाई सुरू करणार? 15 दिवसांची मुदत आम्ही या ठिकाणी ह्याच्यामध्ये दिलेली आहे सर्वांना। 15 दिवसामध्ये कंपल्सरी सर्वांनी हा भाडे करार करून नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करायचा आहे। या आपण ज्या पद्धतीने यंत्रणा राबवलेल्या आपण ग्राम सुरक्षा दल आहे त्यांच्या ग्रुपवरती आपण या ठिकाणी त्यांचा उपयोग करून घेतोय, त्याच्यानंतर पोलीस पाटलांचा ग्रुप आहे आपण त्यांचा उपयोग करून घेतोय, त्यानंतर जे आपले बाकीचे ग्रामपंचायत आहे त्या प्रत्येक ग्रामपंचायतला देखील आपण पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांच्या मार्फतीने बाबा हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी आपण व्यवस्था केलेली आहे। आणि आताच आपल्या सर्वांनी ज्याप्रमाणे आम्हाला एक सूचना दिली की बाबा जे ग्रामपंचायतचे जे घंटा गाडी आहे ते प्रत्येक इमारतीमध्ये प्रत्येक बिल्डिंग मध्ये जात असते, प्रत्येक सोसायटीमध्ये जात असते, तर आपण त्या घंटा गाडीवरती देखील आपण ते एक पेन ड्राईव्ह मध्ये देऊन तसा आपण प्रचार करणार आहोत। सर, नारायणगावमध्ये गृहनिर्माण सोसायट्या मोठ्या प्रमाणात आहेत, त्या अध्यक्षांना आपण सूचना दिल्या आहेत का आणि अध्यक्षांनी वेळेस आपल्याकडे दिले नाही तर त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे का? आपण जवळजवळ आतापर्यंत 250 सोसायट्यांना या ठिकाणी आपण पत्रव्यवहार केलेला आहे सोसायटी मालकांना आणि आपण त्याची पोच देखील ठेवलेली आहे। आता जर यामध्ये जर त्यांनी कुणी जर कुचराई केली आणि पुन्हा जर काही घटना घडली तर 100% त्यांच्यावरती मोठी कारवाई होऊ शकते। भाडे करार 11 महिन्याचा घ्यायचा, आता तो त्यांच्यावरती अवलंबून आहे की जास्त जर करार घेतला तर तो भाडे करून परत आपल्यावर केस करतो, मी खाली करणार असं झालेले प्रकरण। हा, आता मग त्याच्याविषयी आपण म्हणजे ज्यांना म्हणजे हे वाटेल त्यांना वाटतं की किती विश्वासपात्र आहे तो माणूस समोरचा ज्याची आपण भाडे करार करतो, भाडे करू किती विश्वास आहे त्याच्यावरती तो निर्णय घेतला। आणि तसंच माझं एक नारायणगावकरांना अजून एक आव्हान राहील की आता सध्याचा जो पाऊस पडतो पर्यंतचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग अशा प्रकारच्या घटना वाढत असतात। तर महिलांना माझी विनंती राहील की आपण घराच्या बाहेर पडताना थोडंसं गळ्यामध्ये जेवढे दागिने कमी घालता येतील तेवढं घ्यावं। तसेच
चेन स्नॅचिंग करणाऱ्यांमध्ये बघा हेल्मेट घातलेलं असतं दोन्ही गाड्यांनी आणि स्पोर्ट बाईक असतं, तर असं कुणाला संशयित जर दिसलं तर त्यांनी तात्काळ नारायणगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. तसेच या ठिकाणी आता सुट्ट्यांचा कालावधी आहे, बरेच लोक सुट्ट्यांना गावांकडे जातात, शिक्षक असतील किंवा नोकरदार वर्ग असेल, तर त्यावेळेस ते दरवाजे बंद वगैरे करून जातात. परंतु मग त्याच्या वेळेस काय होतं की बंद घर बघून त्यावेळेस चोऱ्यांचं प्रमाण वाटतं, तर घरामध्ये मौल्यवान दागिने ठेवू नये, लॉकरमध्ये वगैरे दागिने ठेवावेत, आजूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी समज द्यावी की बाबा आमच्या म्हणजे घरावरती लक्ष ठेवण्याबाबत. अशा प्रकारच्या आणखी आपण महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या जर सूचनांचं पालन केलं गावकऱ्यांनी तर यामध्ये आणखी चोऱ्यांमध्ये आपल्याला खूप म्हणजे कमी करता येतील चोऱ्या.